पुण्यात अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत पोर्शे गाडीखाली दोघांना चिरडलं। अशा हिट अँड रन प्रकरणात कळीचा ठरतो तो रक्ताचा नमुना, कारण याच नमुन्याच्या आधारे त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये पर्यायाने त्याने दारूचं सेवन केलं होतं का, प्राशन केलं होतं का, हे मुद्दे लक्षात येतात। त्यामुळे या प्रकरणात अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट सध्या मोठ्या कुतूहलाचा विषय ठरतोय। आरोपी अग्रवाल कुटुंबाच्या वतीने रक्ताच्या नमुन्यांमध्येच त्रुटी राहण्यासाठी रीतसर प्रयत्न करण्यात आले। ससूनमधील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट बदलल्याने नेमके कुणाचे ब्लड सॅम्पल दाखवलं हा प्रश्न अनुत्तरित होता। अखेर आता यावरून पडदा उठलाय। बघूयात रक्ताचा संबंध, रक्ताचं नातं। ज्यावेळी कल्याणी नगरातील रस्ता अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाच्या रक्तानं माखला होता, त्याच वेळी आपल्या दिवट्याच्या बचावासाठी अग्रवाल कुटुंब ससून रुग्णालयात रक्ताचा सौदा करत होतं। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणाचं धक्कादायक वास्तव आणखी गडद झालंय, कारण अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलून त्या जागी त्याच्या आईचं रक्त घेतल्याचा प्रकार समोर आलाय। ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले त्यावेळी आरोपीच्या आई शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयात हजर होती। 19 मे रोजी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले गेले। मात्र अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी बदलले। अल्पवयीन आरोपीचे रक्त कचऱ्यात टाकलं, त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताची चाचणी करण्यात आली। त्यामुळे त्या रक्त चाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता। बदललेले ब्लड सॅम्पल शिवानी अग्रवालचे असल्याचं समोर आलं। अधिक तपासासाठी अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डिस्पोजल मधून बाहेर नेल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। या अपघातामध्ये पहिल्या दिवशी मी पुणे पोलिसांवर आक्षेप घेतला होता की पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी डॉक्टरांनी रक्तगट बदल केलेला माझ्याकडे माहिती होती आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली। ज्या अजय तावरे रात्रीचं उठून लाखो रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केला। या हॉस्पिटलच्या लोकांची की रक्ताचे नमुने बदलण्याची वाटतं याच्यातून खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट घातलेले अतिरेकी आहे का गँगस्टर आहेत, या सगळ्या लोकांच्या ज्या पद्धतीनं आता ज्या काम चालू आहे हे जर बघितलं तर सरकार या सगळ्या विषयात सपोर्ट करतं की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे। रक्त नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत डॉक्टर हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलले असल्याचं मान्य केलं। डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून आपण रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याची कबुली डॉक्टर हळनोर यांनी दिली आहे। दरम्यान ब्लड सॅम्पल फेरफार केल्याच्या प्रकरणात अधिक तपासासाठी ससूनच्या 2 परिचारिकांची चौकशी करण्यात आली आहे। 19 मे रोजी ससूनमध्ये नेमकं काय घडलं? रक्ताचे नमुने देण्यासाठी अल्पवयीन आरोपी ससून रुग्णालयात आला। आलिशान कारमधून अल्पवयीन आरोपीच्या आईसह 3 व्यक्ती ससूनमध्ये पोहोचल्या। आलिशान कारमधील तिघांची ससूनमधील शिपाई अतुल खाटकांबळेशी चर्चा झाली। त्यानंतर विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरेंचं फोनवरून 14 वेळा संभाषण देखील झालं। डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी आधी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले। डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी रक्ताचे नमुने बदलले। डॉक्टर हळनोर यांनी सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत शिवानी अग्रवालसह 3 वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले। 3 महिने बिना नंबरची गाडी रस्त्यावर फिरते, पोलीस काय करत होते? घटना घडल्यानंतर 8 तास गुन्हा दाखल होत नाही, त्यांचे ब्लड सॅम्पल तपासले जात नाही, अल्कोहोलिक आहे की नाही, आणि त्यामध्ये पोलीस आणि आरोग्य विभाग ही कुठल्या तरी दबावामध्ये ते काम करत होते हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, कोणाकोणाचे फोन होते, तर ते आमदार सुनील टिंगरे नावाचे आमदार होते, त्यांचे फोन होते याची माहिती आहे। ते कमिशनरनी सांगावं की त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते म्हणून या प्रकरणात। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे रुग्णालयाच्या डॉक्टर पल्लवी सापडे त्रिसदस्यीय समितीने कसून चौकशी केली।
या समितीने बुधवारी दुपारी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला। या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। तसेच ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। अजय तावरे आज त्या पदावरच नाही, पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगडेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत, ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे। अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची अक्षम्य चूक केलेली आहे। यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अद्दल घडवणार। ही अद्दल अशी घडवू आम्ही की पुढच्या कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये अशाद्वारे सर्टिफिकेट दिलं जातं की अशाद्वारे आपण ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देतो, त्यामध्ये हेराफेरी करण्याची संधीच मिळणार नाही, अशा प्रकारचं कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। हिट अँड रन प्रकरणात कळीचा ठरतो तो म्हणजे रक्ताच्या नमुना चाचणीचा मुद्दा। हे लक्षात आल्यानंच आरोपीच्या वतीने रक्ताच्या नमुन्यांमध्ये त्रुटी राहण्यासाठी घोळ घातल्याचा रितसर प्रयत्न करण्यात आला। पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल सध्या अटकेत आहेत। आता आरोपीच्या आई शिवानी अग्रवालचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून त्या रुग्णालयात आल्या होत्या, कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर दबाव टाकला, हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।